सरपंच घंटा कम तो आपला इथं. अरे रातभर टीव्हीला पिक्चर बघतो दिवसभर झोपतो. तो सूर्यवंशी पिक्चर त्यांनी 156 बाऱ्या बघितलाय. 156. अरे तो बच्चनचा डायलॉग याच्यात ह्यो डायलॉग बोलून मोकळा होतो. आता काय म्हणतो माहितीये का, मी एक पुस्तक लिहिणार आहे सूर्यवंशमवर. अब तक 156. अवघड आहे घंट्याचं. बरं जाऊ दे, झोपू द्या. तुम्हाला कळालं काही? काय रे? त्या चेअरमननी त्या चंदाबाईच्या बापाला फोन केलाय. थांब, नीट बसून सांग. विषय गंभीर दिसतोय जरा. काय झालंय? चेअरमननी काय केलंय, त्या चंदाबाईच्या बापाला फोन केलाय आणि सांगितलंय चंदाबाईला मागं बोलून घ्या, तिला मी अंगणवाडीत लावितोय. बर, मग तिला नांदूनच नाही द्यायचं. नांदून द्यायचं नाही. आणि इकडं चंदाबाईच्या नवऱ्याला फोन करून सांगतोय कशाला ना देता तिला. म्हणजे बघा चेअरमन असा खेळ खेळतोय. काय करावं या चेअरमनचं? काय काय याच्यातून काय साध्य होणार आहे? आता काय एखाद दिवस कुठंतरी लावायचं असेल त्यांच्या ओळखीवर त्यांना, चंदाबाईला चेअरमनला. अरे तुला माहितीये का, आता अंगणवाडीला असं कोणाच्या ओळखीने लावता येतं का? क्रायटेरिया असतो 12वीचे मार्क, ग्रॅज्युएशनचे मार्क, त्याच्यावर अंगणवाडीची भरती होत असती. का अशी चेअरमनने सांगितलं भरती झाली? कुठं नाही, त्या भातची जायला म्हणा कुठं काहीतरी चिठ्ठी देन. अरे चांगली चंदाबाई नांदत होती तर या बाबांनी तिला खोटा ठोकून आता ते परत तिचा बाप तिला बोलून घेईन आणि म्हणा नाही तुम्हाला कुठं न्यायची ते लावा तिला म्हणते. आईला याच्या चेअरमनचा तर डोळा नाही चंदाबाईवर. मला तसंच वाटत आहे. काय करावं या चेअरमनच्या? ते सलमान खान एक वेळेस नाच सोडून देईन राव, पण ह्यो काय बाबा नाच सोडीना. जाऊ दे, चल घे काम उरकून आपले. आयला रात्रीच्या पिक्चर पेक्षा ह्यो पिक्चर लय भारी. असं हे नाही चेअरमनचं सगळं कांड आहे ना, चेअरमन बाईलाच सांगतो मी आता. नाही तसंच करा. लयच उष्णता वाढली रे. काय राव चेअरमन, असं वाटतं घरात मस्त कुठेतरी एशीत बसावा, फॅन खाली बसावा, काहीतरी गार पीत बसावा. काय उन्हात आणायला मोकरा नाही का गावात? करतो काय आपल्या खर्च मग लगच खर्च मग चेअरमन. मला तुम्ही असे दवाखान्यात दिसू राहिले ICU मध्ये. अरे नीट बोल काहीतरी. तुमच्या सासूरवाडीहून गाड्या निघाल्यात तुम्हाला भेटायला. गावात तिकडे फ्लेक छापायला दिलेली, भावपूर्ण श्रद्धांजली. अरे असं काही काय बोलतो तू? जो आवडतो सर्वांना तोच आवडी देवाला. याला सांगा राव, असं काही मला घाबरले नाही होतं. मग असं काय बोलले? काही बोलतो तू? कसं काय बोलतो? कसं काय होईना असं? अहो चोरमन, ती ही नाही का ती आपल्या गावातली आता मध्ये आली ती, काय ती नाव काय ती चंदा. चंदाचं काय? तिच्या वडिलांना काय म्हणले तुम्ही? तुला कसं काय कळलं? अहो तुम्ही चंदाच्या वडिलांना म्हणले तिला नांदू नका, तिला इकडे घेऊन या, मी तिला अंगणवाडीत लावितो. अरे तुला कसं काय कळलंय? ऐका ना पुढे. तुम्ही तिच्या नवऱ्याला फोन केला त्या प्यातडाला, तिला कशाला नांदवतो? ती काही चांगली आहे का? दे माहेरी पाठवून. गांठ्या पण कस काय बोपाटा झाला? ह्यो सगळा बोबाटा गेलाय सरपंचाच्या कानापर्यंत. आणि सरपंच आता चोरमनबाईंना जाऊन सांगणार आहे की तुमचा नवरा वाईट चालीचा आहे, ते असं असं केलं. याच्या आधीची काही प्रकरण होती ते सगळं आहे ना, म्हणजे तुमचं ते 60 उत्तराची कहाणी सफल संपूर्णच आहे. येतं अवघड झालंय कामल्या. आयला पण यांना कसं काय कळलंय ते काय मला माहित नाही बा. चेअरमन तुम्ही काहीतरी घाण आहे ना, सूत्र हलवा नाही तर तुम्हाला घरी अशी रिपीट करते ना. मी तिथं झोपलो होतो, भाऊ सरपंचांना सांगत होता. आणि सरपंच भाऊ आता चोरमनबाईंकडे गेलेले. अरे चेअरमन, मला तर सरळ सरळ डोळ्यासमोर तुमचा घटस्फोट दिसून राहिला भाऊ. आता मी येऊ का? सूर्यवंशम लागला असं. चेअरमन आईला थोडं अवघडच प्रकरण आहे, रांगलट येईल मला असं वाटतं. काहीतरी करा चेअरमन, नाही ते अवघड होईल तुमचा. आईला मला ती वेगळीच काळजी वाटायला लागली. काहीतरी करावं लागेल आता. मी ना असा वेगळाच अभिनय करतो काहीतरी, म्हणजे आमच्या बायकोला वाटलं पाहिजे मी लय भोळा आहे, लय सज्जन आहे. तशी ती बी लय भोळी आहे बर का. नाही म्हणती, लय जीव लावती. पण मी असा अभिनय करतो जसा मी लय साळसूत, कोणत्या बायाकडेच बघत नाही. आणि हे चेअरमनला सरपंच ते बदनाम करून राहिलेत, असे आपण फिल्म तयार करायची. काय सरपंच चेअरमनला बदनाम करतोय, मी असा सुटकी चेहरा करून बसवतो. आता बरोबर तुम्ही फक्त घेऊन या म्हणा चेअरमन बाईला माझ्याकडे, म्हणा काय झालंय काय चेअरमनला एवढं सांगा. तेवढं करावं, नाही तर आज माझं काय खरं नाही. कुठे यायचं पण कुठं बोलू? मी आहे ना काय करतो, आपल्या विहिरीवर जाऊन बसतो. इथं काय कुठं म्हणा, सरपंच चेअरमन गावातच आहे ना म्हणा, हे सरपंच नुसतं बदनाम करतंय. आणि लय त्यांना काय झालंय का नु तिथे विहिरीच्या दहावर जाऊन बसले बांधव. एवढं सांगा, पळा तुमचं. चला तुमच्यासाठी काहीतरी करावंच लागेल.
चला आपल्याला या 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 इकडे या. होय, इकडे या पटकन. या 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 बघा बघा इथं चेअरमन हे बघा कशा हाल्यात चेअरमनचे बघा हो. अगं बाई अहो काय झालं तुम्हाला हा अहो चेअरमन असं एवढं ऐका चेअरमन सावकाश घ्या सावकाश एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. अगं बाई एवढं मनावर नाही घ्यायचं राव चेअरमन. अहो झालं तरी काय एवढं मनाला लावून घेऊन काय आपला स्वतःला त्रास आहे. काय उपयोग नाही चेअरमन काय उपयोग नाही म्हणून ना घेवा अशा गोष्टी लोक काही म्हणते तो हा. म्हणजे माझ्या नवऱ्याला कोण काय बोललं का काय आता काय बोलायचं काय बोललो कोण बोललं सरपंच. चेअरमन 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 नको नाव घेत्या सरपंचाचं नको घेऊ हा सरपंचाचं नाव जरी घेतलं तरी त्यांना त्रास होतोय. काय झालं सांगा बरं तुम्ही मला नेमकं झालंय काय अहो बदनामीचा डाव आहे हो बदनामीचा डाव राजकारण आहे राजकारण वहिनी राजकारण. ऐका अहो थोडस सावरा सावरा स्वतःला चेअरमन लोक बोलणारच तर लोकांना बोलू द्या त्यांचे तोंड आहेत ना गप नसतात बसत चेअरमन बोलत असते चांगले लोक नाव ठेवत असते चेअरमन सारखे आपल्या गावात शोधून सापडणार नाही. अहो बाईला बाई आईला आई म्हणणार असं हे व्यक्तिमत्व आहे. चेअरमन ऐका ना तुम्हाला सरपंच बोललेत का सरपंचाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मला गावा कोणा संग बोलू द्याय ना बाई माणसाकडे बघितलं तरी लगेच चेअरमन चाललं पुढे लगेच बदनामी करा. बदनामीचा डाव सगळा. थांबा त्या सरपंचाकडे पाहतेच मी माझ्या नवऱ्याला बदनाम करते होय हा माझा नवरा 7च्या आत घरात येते हा चांगला व्यायाम करते त्यांच्या कामाशी काम करतात. आता होतं ते सुजाताबाई बद्दल थोडासा अहो तो पण बदनामीचा डाव राजकारण राजकारण. तुम्हाला एक सांगू का वहिनी मी म्हणतो ह्या सरपंचाचं आहे ना ह्या चेअरमनला ना सरपंच होऊन द्यायचं नाही म्हणून हे सगळं कारस्थान चालू आहे का नाही बरोबर आहे. पाहते मी त्या सरपंचाकडे हा माझ्या नवऱ्याला बदनाम करतात होय तर होतं थोडस संशय त्या सुजाताबाई बद्दल पण आता ती गेली ना आता ते धरून बसले का मी हा एवढं सोन्यासारखा माझा नवरा गोंडस हा चेअरमन तुम्ही रडू नका मी आहे ना रडू नका तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या मी त्या सरपंचाकडे जाऊन आले जा तुम्ही चांगले करू आपले चेअरमन. इथून हालून देऊ नका त्यांना डिप्रेशन मध्ये जाते बरं का बघा आवलंय चांगलंय हो ते उगाच संशय घेतला अहो मी आहे टेन्शन नका घेऊ मी आहे घरातून आपले ग्रामपंचायतचं ऑफिसच्या आजूबाजूचं परत घरी व्यायाम बिम करते परत आपलं एक नाही दोन अहो ते कुणाच्या मध्ये नसते आधी नसते आता नवरा बायकोचं होत असते उलशी मग सरपंच सारख्या माणसाने कशाला मध्ये पाडायचं बरं हा कसं काय बदनामी करते मी पाहतेच ना माझा नवरा आहे सांगतेच मी चेअरमनची कशी काय नादी लागते ते बघते मी आता तुम्ही इथंच बसा बरं का आम्ही तसे सोन्या त्यांची काळजी घ्या मी आलेच आता सरपंचाची काय खैर नाही आता सरपंच आता बघा म्हणा आता करा बदनामी. खरं सांगायचा प्रयत्न करीत बाळू अरे त्याची ज्यांनी मळणी यंत्र खडं केलंय त्याच्या बदल्यात त्या मळणी यंत्राच्या पैशाच्या बदल्यात जर कोणाला दिलं तर नको नको 2 महिने गुराला काय घालायचं त्याला ओलं करून थोडी वाली टाकून गुराला चारू त्याला पैसे द्या त्या उपनरवाल्याला आईला मी म्हटलं बरं बाहेरची बाहेर जाईन आईला बरं झालं बा चेअरमन बाई साहेब तुम्ही आले आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. का बरं काय काम होतं काम अहो तुम्ही ते आमच्या नवऱ्याला आवरा जरा लोकांचे घटस्फोट करायला लागले बायांच्या नादी लागले चेअरमन. काय हात धरून गेले काय कोणाचा गेले कळण तुम्हाला मग हे बघा तुम्ही उगाच माझ्या नवऱ्यावर विनाकारण आरोप करू नका काय माझा नवरा लय सज्जन आहे तुम्ही असं माझ्या नवऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका त्या राजकारणापायी तुमचं राजकारण गेलं चुलीत पण माझ्या नवऱ्याच्या इज्जतीवर जर प्रश्न आला ना तर गाठ माझ्याशी सरपंच तुम्ही त्यांना बदनाम करून जर सरपंच होण्याची इच्छा बाळगत असाल ना तर मी तुम्हाला सरपंचच मानित नाही साधा नवरा आहे माझा साधा बोळा वहिनी जरा थंड घ्या तुम्ही काहीतरी गैरसमज होतोय तुमचा अहो आम्ही काय बोलतोय आम्ही उलट म्हणतोय चेअरमनला आवरा जरा अजून तुमच्या हातात मॅच आहे मॅच गेली नाही अजून सगळं काही झाल्यावर मग बघा काय करायचं काय म्हणायचं नेमकं तुम्हाला आता काय असं डायरेक्ट बोलताय ना मला डायरेक्ट नाव घेताय ना आता काय नका नावं घेऊ माझा नवरा साधा बोळा आहे आणि माझ्या नवऱ्याला मी चांगलं ओळखते तुम्ही सांगायची गरज नाही सरपंच बाळू हे तर बोलतच झालं रे
चांगलाच बदल झालेला दिसतोय. हा ना. तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागू नका, मला काही ते खपणार नाही बरं का. तुम्ही उगाच त्यांची बदनामी करायला लागले. आतापर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवत होते, पण मला आता काळीचा पण विश्वास नाही तुमच्यावर. ठीक आहे, मग आता काय ऐका नाही, आपण तरी काय बोलणार नाही, सांगायचं भाऊ काही इथून पुढं. हा त्यांच्या नादीच लागू नका. नाही लागणार, जा तुम्ही जा. बाळू हे बाई तेवढा कसा बदल झाला? सरपंच हा काहीतरी तपास करावा लागेल, असा बदल झालाय कस काय? कुठं तरी बिळात पाणी मुरत आहे. ह्या चेअरमन बाईने तर लय पान उतारा केला रे. हा बाई एवढी बदललीच कस काय, मला तेच कळणार राव. हा ना राव. आपल्या मगाशी ज्या गप्पा झाल्या हा त्या कोणी ऐकल्या तर नव्हत्या. ऐकल्या कोण नव्हत्या? अयो पण सरपंच हा ते तर घंटे झोपला होता आपल्या पाठीमागे, त्यांनीच नाही ना ऐकल्या. घंटे तर झोपला होता राव. अहो ते झोपायचं सोंग घेईन बसन तसंच काय काय गप्पा ऐकन ते आपल्या. आईला म्हणजे गंठ्यानी झोपेत ऐकलं, म्हणजे नाटक करून ऐकलं आणि तिथं जाऊन त्यांनी तिथं गेम केली, काडी लावली. त्याच्यामुळे चेअरमननी बाई बनवली आणि आपल्यावर सोडली. हा सगळा उतारा क्लिअर झालाय आता, हा. टायटल क्लिअर झालंय. आता आहे ना ती चेअरमनची कशी जिरायची ती जिरूच, पण आधी ह्या गंठ्याचा कांड करायचा. कारण दुसरं कोणीच नव्हतं ना. बरं गंठ्या खातो पितो आपल्याकडं आणि काड्या करतो आपल्याच. एक काम कर, ते चेअरमन आणि गंठ्या ते कला केंद्रावर गेलते ना, ते कोणतरी एक व्हिडिओ काढला होता त्यांचा गुपचूप. तो आहे ना तुझ्या मोबाईल मध्ये? आहे ना, दाखव बरं. अहो असा चेअरमन हे करीत होता, काही विचारूच नका. हा हा हे काय ह्योच 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 ह्योच. या का पाहिलं कसा नाचतोय? ऐका ऐका ऐका, तो कामल्यान बघ, तो प्रेम आहे. वडी देत माग तरी पुढे पळतोय चेअरमन. बाळ्या तू बी होता त्याच्यात? हा बरे कशी केली तुम्ही? एक काम कर, पण मी मागवतो. एक काम करा, हे जे ना ह्यो व्हिडिओ आहे ना, मी सांगतो तसं कर. हा कळलं ना? हा चला मग. हो चेअरमन बाई, काय करता इथे तुम्ही? काय नाही, चाललंय काम. अहो तुमचा नवरा ना, मला सगळं माहिती, एवढा देव माणूस आणि भोळा माणूस आहे. हायची. पण आपल्याच गावातला इसम आहे, ते त्या तुमच्या नवऱ्याला बिघडून राहिलाय. कोण? कोण? तो गांठण. हे बघा, हे व्हिडिओ बघा. तुमचा नवरा कसा गोरगरीबाला पैसे वाटतोय पाहिलं का? पण इथपर्यंत नेणार आहे ना तो गंठणे, तुमच्या नवऱ्याला त्या कला केंद्रापर्यंत नेणारा. असं का? हा पाहिलं का कशा नोटा वाटितोय? बाई बरं झालं बाळभाऊ सांगितलं. गंठ्या आता तुझं काही खरं नाही. हा नीट बघा. पाहते त्याच्याकडं. हा नाही, तुमच्या नवऱ्याला बोलू नका काही. येऊ का? बरं झालं तुम्ही मला सांगितलं. पाहते मी गंठ्याकडं. दिल दीवाना बिन सजना के माने ना. गंठ्या माझ्या नवऱ्याला कला केंद्रावर नेऊन बिघडवतोय. तू थांब. नाही. थांब, पळतो कुठं? हा थांब म्हणते ना. गंठन थांब. गंठ्या माझ्या नवऱ्याला बिघडवतो. माझ्या नवऱ्याला कला केंद्रात तुमचा नवरा कला केंद्रात. अगं कशाला मारती त्याला? हे आपलं लहान बाळासारखे, त्याचा कशाला त्याचा एवढा जीव घ्यायचा? बाळ तू जा. बघितलं का? बघितलं माणूस आणि माणूस की एवढं सगळं करून पण माफ केलं माझ्या नवऱ्याने. किती चांगला आहे माझा नवरा. बाळ तू जा. लहान लेकरासारखं वागणं आहे तिचं. अरे तू एवढं टेन्शन कशाला घेती? निंदा करणं हे लोकांचं कामच आहे. चल आता घरी जाऊ, तुला छान गाजरा आणलाय मी, माझ्या हाताने तुझ्या केसात माळतो. चल आता. बाई किती गुण येतो तुम्ही. मी उगाच तुमच्यावर संशय घेते नाही का? किती गुणाचं बाळ आहे माझं.